नमस्कार मित्रांनो, डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, पावरगडाच्या पायथ्याशी असलेलं एक छोटंसं तिरुंगण गाव, या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने मांडवाचा कार्यक्रम, हे मांडव टाळे किंवा मांडव डाळे हे कसे आणले जातात तर हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून बघायचे। त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे। आणि हो, नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बाजूची घंटी दाबायला मात्र अजिबात विसरू नका। तर मग चला आता आपण मांडवाच्या कार्यक्रमाकडे जाऊया। तिथं तो कार्यक्रम कसा होतोय हे आपल्याला या व्हिडिओमधून बघायचे। तर चला लगेच उशीर न करता आपण आता जाऊ मांडवाच्या कार्यक्रमात। तर मित्रांनो, हा कार्यक्रम नंदू चिंदू कातडे तिरुंगण यांचा मुलगा दीपक याच्या मांडवाचा कार्यक्रम आहे हा। आणि ह्या मांडवाच्या कार्यक्रमाची सुरुवात गावाच्या खालून, म्हणजे जिथून गावाला सुरुवात होते तिथून ह्या बैलगाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने मांडव डहाळे घेऊन ह्या गाड्या मांडवाकडे चालल्यात। आणि हा कार्यक्रम एकदम पारंपरिक जुन्या पद्धतीने, जसं बैलगाड्यांमध्ये मांडवाला टाळे आणायचे, तर ते टाळे मित्रांनो आमच्याकडे 5 झाडांचे राहतात। 5 झाडं, उंबर, आंबा, जांभळ, रुई आणि बोर, ह्या 5 झाडांचे मांडव टाळे असतात। आणि हे 5 टाळे म्हणजे जसं 5 पावली किंवा 5 पालवीपासून हे आमच्या आदिवासी समाजामध्ये हे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अनेक वेळा हे 5 पालवी म्हणजे 5 झाडांचे टाळे हे वापरामध्ये येतात। तर मग हे टाळे घेऊन आता गाड्या देवळाजवळ आल्यात गावामध्ये। आणि इथून अरुंद रस्त्यानं ह्या गाड्या मांडवाकडे निघाल्यात मित्रांनो। रस्ता बारीकच आहे, आजूबाजूला घर आहेत, चढावर आहे। आणि अशा ह्या चढण रस्त्यानं ह्या गाड्या वाजत गाजत मंडपाच्या दिशेनं निघाल्यात। ह्या गाड्यांचा ताफा आहे मित्रांनो हा कालभैरवनाथ बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा प्रेमी। तर हे सगळे जे बैलगाडीवाले आहेत हे बैलगाडा प्रेमी हे मंडळ आहे तिरुंगणची वरची आळी। तर हे सगळेच जवळजवळ या 15-20 गाड्या आहेत मित्रांनो। पण मग रस्ता वळणाचा आहे, गल्लीबोळाचं आहे, चढावर आहे। आणि त्याच्यामुळं ह्या गाड्या नेमक्या किती आहेत हे काही लक्षात येत नाही। पण खूप हे म्हणजे प्राण्यांची, बैलांची आवड असणारे हे मित्र बैलगाडा शर्यत। तर ह्या मित्रांनी एकदम खास असा जुन्या पारंपरिक पद्धतीनं जे नियोजन केलं आहे यांचा हे कातडे परिवाराचं आहे ना मित्रांनो, खरंच म्हणजे एकदम आभार मानायला पाहिजे। एवढ्या एखाद्या खेडेगावात आपली जुनी पारंपरिक पद्धत, जसं का पूर्वीपासून मांडव टाळे हे बैलगाडीमध्ये आणल्या जायचं वाजत गाजत। परंतु हल्ली ह्या जमान्यामध्ये मित्रांनो हे पारंपरिक वाद्य विसरलेत। बैलगाडा किंवा बैलगाड्या, बैल हे कमी होऊन डीजेच्या तालावर मंडळी थिरकून राहिले। तर याला कुठंतरी आडपाटात येत या मित्रांनी खास नियोजन केलं आहे मित्रांनो। ह्या गाड्या मित्रांनो आता इथं खाली दुसरा एक मांडव आहे गावात, त्या मांडवाकडं न थांबता तिथून वर, म्हणजे हा कोकतेऱ्यांचा मांडव आहे आणि वरचा जो आहे तो कातडे परिवाराचा मांडव आहे। तर ह्या कातडे परिवाराच्या मांडवाकडे ह्या गाड्या निघाल्यात। इथं गावामध्ये झेडपी शाळा आहे, त्या झेडपी शाळेपासून ह्या गाड्या वरच्या मांडवाकडे निघाल्या। म्हणजे कातडे जो नंदू चिंदू कातडे यांचा मांडव आहे, जो मुलगा दीपक, तर ह्या
त्याच्या मांडवाकडे गाड्या निघाल्यात मित्रांनो। इथं अनेक पाहुणे रावळे बसलेत मांडवाच्या कार्यक्रमासाठी आणि थोडासा अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळं उन्हाचा जरा चटका लागतोय, त्याच्यामुळे प्रत्येकजण सावलीचा आधार घेताना दिसतोय आपल्याला। तर हे बघा आता गाड्या मांडवाच्या जवळ येऊ राहिल्यात। प्रत्येकजण ह्या मांडव टाळ्यांची वाट पाहताना दिसतोय आपल्याला आणि ह्या भैरवनाथ जो बैलगाडा मित्रमंडळ आहे याचा ताफा हा आता एकदम मांडवाजवळ येऊन थांबलाय। आता पुढे समाज दिसतोय मित्रांनो आणि इथं ह्या गाड्या हे मांडवाचे टाळे घेऊन इथं आलेत आणि ही परंपरा आहे आमची। ज्या बैलगाडी किंवा गाडी बैलाला फेटा वगैरे टावेल उपरणं जे काय असेल ते बांधल्या जाते। तर असं इथं या मित्रांनी या बैलगाड्यांचे जे बैल आहेत यांच्यासाठी फेटे आणलेत। हे फेटे त्या बैलांच्या शिंगांना बांधायचं काम चालू आहे आणि जे गाडीवर जे आहेत त्यांच्यासाठी टावेल एक छोटासा सत्कार म्हणून देण्याचं काम इथं चालू आहे। हे आपल्याला दिसतं ह्या व्हिडिओमधून। असा हा एक कातडे बंधूंचा छोटासा मांडवाचा कार्यक्रम। एकीकडे ही महिला आपल्याला जे मांडव टाळे घेऊन आलेत जे बैल त्यांच्यासाठी त्यांना ओवाळून पूजा करताना दिसते आपल्याला। हे प्रत्येक गाडीला हे ओवाळीचं काम चालू आहे। बैलांना ओवाळून त्यांना हळद कुंकू लावलं जाते आणि अक्षता टाकून त्यांच्या पायावर पाणी ओतले जाते मित्रांनो। अशी एक साधी सोपी पूजा आणि या कातडे बंधूंनी आलेल्या बैलगाड्यांसाठी चाबूक हे सप्रेम भेट आणले मित्रांनो। ते चाबूक सप्रेम भेट इथं वाटायचं काम चालू आहे। हे बघा त्यांच्यासाठी भरपूर चाबूक आणलेत आणि हे एक आठवण म्हणून ह्या परिवाराचं हे बैलगाडी प्रेमींना हे चाबूक वाटायचं काम ह्या मांडवामध्ये चालू आहे। म्हणजे मांडवाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपूर्ण होत आहे। सर्व मान्यवर असतील ग्रामस्थ असतील त्या सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत। त्याचबरोबर भूतून मांडवरायांची मिरवणूक या ठिकाणी आज झालेली आहे। त्या मिरवणुकीमध्ये भैरव बैलगाडा संघटना तिरंगा त्याचबरोबर पंचक्रोशीतून सहभागी झालेले सर्व बैलगाडा मालक चालक ते सर्वांचं त्या ठिकाणी कातडी परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत। आजूबाजूला जे मान्यवर या ठिकाणी होते आहेत ग्रामस्थ आहेत सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी मंचामध्ये संघटना व्हायचं आहे। मित्रांनो मांडवाचा कार्यक्रम टगळे टाकून झाले, पाहुण्यांचा काही ठिकाणी सत्कार चालू आहे। तर मग आता हे बैलगाडा प्रेमी आपल्या बैलगाड्या या बाजूला घेताना दिसतात आपल्याला इथं। तर आता इथून ह्या गाड्या पुन्हा फिरून आपापल्या घरी जातील। तर हे बघा इथं सगळ्याच बैलगाड्या प्रत्येक माणसाने आपल्या ऐपतीप्रमाणे सजवलेल्या आहेत आणि हा एक आगळा वेगळा कार्यक्रम या तेरुंगण गावामध्ये कातडे बंधूंच्या घरी बघा। हा उपस्थित जनसमुदाय, गावकरी, मित्रमंडळी, पाहुणे रावळे, सगळे सोयरे या सगळ्यांचा एक छोटासा मानपान देऊन सत्कार हा कार्यक्रम इथे चालू आहे। तर बघा मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय। पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार।